हॅलो, हाय, नमस्कार. सुषमाच कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे आणखीन एका नवीन रेसिपीसोबत. तर आज आपण बनवणार आहोत अंडा करी. तर त्यासाठी मी काही मसाले घेतलेले आहेत. तर बघू शकताय तुम्ही, मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते थोडं तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे. बघा, छान असं जास्तही मसाला घातलेला नाही मी. तर बघू शकताय मी सुकं खोबरं छान असं छोटे छोटे काप करून घेतले. एक टोमॅटो घेतले, कच्चा टोमॅटो आहे, आणि कांदा घेतला आहे, आणि बघू शकता लसूण घेतला आहे, लसणा 10-12 पाकळ्या आहेत, आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. आल्याचा छोटा तुकडा घेतला आहे, एक अर्धा इंच, आणि कोथिंबीर घेतलेली आहे कट करून, आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. बघू शकताय. तर आता आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. तर बघू शकताय मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे. तेलामध्ये मी भाजून घेतलेला आहे सर्व मसाला, कांदा टोमॅटो सर्व भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये. तर छान असं आपल्याला मस्त ग्रेव्ही करून घ्यायची. तर मी छान अशी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे मसाल्याची. तर बघा, आणि आपल्याला अंडे उकडून घेतले आहेत. मी कुकरला अंडे लावले होते. तर हे 5-7 अंडे आहेत, 7 अंडे आहेत मी उकडून घेतलेले आहेत. आणि हे बघू शकता, छान असं छुरीच्या साहाय्याने मी काप करून घेते अंड्याला. असे काप करून घ्यायचे, म्हणजे यामध्ये मसाला जातो, मीठही जातं, आणि चवीला आणखीन छान लागते भाजी. तर आपण जर नाही काप केले तर त्यामध्ये म्हणजे अंडे बेचव होतात, त्यामध्ये मसाला वगैरे जात नाही. तर बघा, छान असे मी काप करून घेतलेले आहेत. आणि अशी ह्या पद्धतीनं तुम्ही भाजी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर इथं मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती, आणि थोडंसं तेल घालून घेते, त्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून घेते. तर यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घालून घ्यायचे, आणि 1 चमचा लाल चटणी घालून घेतलेली आहे. आणि यामध्ये अंडे आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे. तर मी अंडे छान असे फ्राय करून घेते. 1 ते 1.5 मिनटं अंडे छान असे फ्राय करून घेते. अशा पद्धतीने नक्की तुम्ही भाजी करून बघा, तुम्हालाही आवडेल. तर बघा, छान असे फ्राय करून घेते 1 ते 1.5 मिनटं. खूप छान भाजी लागते, तुम्ही नक्की करून बघा. तर बघा, छान असे फ्राय करून घेतलेले आहेत आपले अंडे. असं हलक्या हलक्या हाताने आपण हे करायचे आहेत, सर्व मसाला त्याला मिक्स होतो मग. तर बघा, आपले छान असे अंडे फ्राय करून झालेले आहेत. तर याच तेलामध्ये, या तव्यामध्ये मी आता बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी बेसन घालून घेणार आहे. तर तेल, आणखीन थोडंसं तेल घेतले, 1 चमचाभर तेल घालून घेतले मी आपल्याला बेसन भाजण्यासाठी. तर बघू शकताय. तर मी एक मोठा चमचा आहे तो बेसन घेतलेला आहे, आणि मिक्स करून घेते. आपल्याला असं गॅसची लो फ्लेमवरती आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी एकसारखं भाजतं, आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. कलर थोडासा चेंज होईपर्यंत भाजायचं आहे. तर बघू शकताय मी असं छान असं भाजून घेते बेसन. अशी भाजी बनवल्यानं भाजीला घट्टसरपणा येतो, आणि चवी देखील छान लागते. तर खूप टेस्टी भाजी बनते. तर बघा, छान असं बेसन आपण भाजून झालेलं आहे. तर मी इथं कढई गरम करायला ठेवली होती, आणि आपली कढई गरम झालेली आहे. तर यामध्ये कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. छान अशी गरम होते. तर बघू शकताय. तर यामध्ये मी तेल घालून घेणार आहे. आपल्याला 3 ते 4 चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घालू शकता. तर मी इथे 3 ते 4 चमचे तेल घालून घेते. छान अशी कढई गरम झालेली आहे, आणि इथे तेल घालून घेते. तर बघू शकता, 3 ते 4 चमचे मी तेल घालून घेते. तुम्हाला अंड्याच्या भाजीला तरी जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त देखील तेल घालू शकता. तर आता आपलं तेल गरम होतं आहे. छान असं आपलं तेल गरम होतं आहे. तर तेल गरम झालेलं आहे. तर यामध्ये 5 ते 7 मी लसणाच्या पाकळ्या अशा मोठंसर असं हे करून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. तर बघा, ते पहिलं घालून घेते तेलामध्ये, आणि हे छान असं थोडंसं ब्राऊन कलर होऊ देते. या लसणाचा ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे लसणाचा, आणि खूप छान चव येते या रेसिपीने. तुम्ही नक्की करून बघा, ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर मी 2 तेजपत्ता घालून घेतलेले आहेत, तमालपत्र.
मग परत एकदा मिक्स करून घेते हे. आणि यामध्ये आपला जो काही मसाला आहे तो मी मसाला घालून घेते. आणि मिक्स करून घेते मसाला. तर छान असा आपला मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आपण पहिलाही भाजून घेतलेला होता मसाला, पण या तेलामध्ये छान असा वास येतो. लसूण वगैरे ते एकजीव होतं सगळं. तर बघू शकता छान असं तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला, म्हणजे आपला मसाला छान असा भाजलेला आहे. बघू शकताय मी छान असं भाजून घेतलेला आहे मसाला आपला. तर बघा यामध्ये आता घालून घेते आहे मी आपलं बेसन जे होतं ते आपण भाजून घेतलेलं, ते बेसन घालून घेतले यामध्ये, या मसाल्यामध्ये, आणि मिक्स करून घेते. तर छान असं मिक्स करून घेते. बघा छान असं तेल सुटलेलं आहे त्या मसाल्याला देखील, बेसनाला देखील. तर 1 चमचा हळद घालून घेतली मी यामध्ये. आणि आपलं घरगुती मसाला आहे तो घालून घेतला आहे मी 1-1.5 चमचा. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. तर नॉनव्हेजची भाजी थोडीशी तिखट असली की चव छान येते आणि खायला देखील छान लागते. तर मी परत एकदा मिक्स करून घेतलं आहे. आणि आपल्या मसाल्याचा जो मिक्सरचा भांडा आहे त्यामध्ये मसाला बारीक करून घेतलेला, त्यामध्ये थोडंसं गरम पाणी मी ओतून घेतले आणि तेच पाणी मसाला शिजवण्यासाठी आपल्या कढईमध्ये घालून घेतले. तर परत इथे एकदा मिक्स करून घेते आणि याला छान असं शिजू देते, उकळी येऊ देते 1 ते 2 मिनटासाठी. तर बघा छान असं आपली उकळी आलेली आहे, मसाला छान असा शिजला आहे आपला. आणखीन बघू शकताय मस्त असा मसाला शिजून झालेला आहे आणि घट्टसरपणा पण आलेला आहे आपल्या भाजीला, ग्रेव्हीला. तर बघा यामध्ये आता आपल्याला हे फ्राय केलेले अंडे घालून घ्यायचे आहेत. तर मी हे फ्राय केलेले अंडे यामध्ये घालून घेतले आहेत. मी गरम पाणी करून घेतलेलं होतं या भाजीसाठी. थंड पाणी घालू नका, गरम पाणी करून घ्या. आणि तुम्हाला जर एवढीच भाजी पाहिजे असेल तर तुम्ही मीठ घालून घेतले मी चवीनुसार. जर तुम्हाला एवढीच भाजी पाहिजे असेल तर तुम्ही एवढीच ठेवू शकता, पण मला भाजी जास्त बनवायची होती त्यासाठी मी गरम पाणी यामध्ये घालून घेणार आहे. बघू शकताय मस्त अशी चव येते या भाजीला, तुम्ही देखील करून बघा. तर यामध्ये मी गरम पाणी केलेलं घालून घेणार आहे. मला थोडीशी जास्त बनवायची होती भाजी, तर मी बघू शकताय गरम पाणी यामध्ये घालून घेते. तर मी एवढी अशी भाजी बनवलेली आहे. तर याला आता थोडीशी उकळी येईपर्यंत ठेवते. तर यामध्ये आपल्याला त्याच्या अगोदर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपल्या कोथिंबीरीचा कलर हिरवागार राहतो. तर आपली भाजी छान अशी शिजून तयार होते. तर बघा 1 ते 2 मिनटांनी हे बघा आपली अंडा करी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.